नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट अभिषेक माळी स्वागत करतो आजच्या नवीन ॲडव्हेंचर्स ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला फुल ॲडव्हेंचर्स होणार आहे. आपल्यासोबत आपले रूममेट ये. तर आम्ही सध्या आलो वेट एंड जॉयला. आम्ही 4 तिकीटं काढलेले आहे आमचे. याची जे टोटल कॉस्टिंग पडलेलं आहे अम्युजमेंट पार्क प्लस वॉटर पार्क प्लस जे मेन अट्रॅक्शन आहे ते आम्हाला 2350 पडलेली आहे. त्याच्यामध्ये मील आहे आमचे ॲडिशनल ॲड. आत येताच वाईब पूर्ण बदलली. एक वेगळी एनर्जी आणि एक्साइटमेंट वाढत चालली होती आणि आम्हाला जाणवलं होतं की आजचा पूर्ण दिवस फुल ॲडव्हेंचरस आणि थ्रिल्सनी भरून जाईल. इथला आतमधलं मेन जे वॉटर पार्कचे एंट्रन्स आहे तिथं गेला आहे आम्ही. हे जे माझ्या मागे हे वॉटर पार्कचे एंट्रन्स आहे आणि हे जे माझ्या मागे हे अम्युजमेंट पार्कचे एंट्रन्स आहे. काय बोलतो त्याच्यात? काहीच नाही. वेट एंड जॉय खूप आनंद होऊन राहिला. आनंद मजा मजा खूप. आता सध्या आम्ही एंट्री केली तेवढी खुशी उरली दिघाना डायरेक्ट आज. आता आम्ही कॉस्ट्युम रेंट केलेलं आहे विकीच्या हातामध्ये. आम्हाला 100 रुपये इथे डिपॉझिट करणं पडले पर पर्सन. आता जेव्हा आम्ही रिटर्न करू तेव्हा 100 रुपये परत मिळतील आम्हाला. आज सगळ्यांना आम्ही आमचं कॉस्ट्युम घालून रेडी झालो आहे. महाराज की जय. जय. पार्कमध्ये एंट्री करताच सर्वात पहिली नजर पडली ती म्हणजे या ग्रँड रॉयल कॅसलवर. तिथे त्यांचा तो सिग्नेचर बकेटचा शॉवर आणि लहान मुलांची मस्ती बघूनच वाटलं की आजचा दिवस फुल पैसा वसूल होणार आहे. मग काय आम्ही स्वतःला थांबवू शकलो नाही. आम्ही चाललो. तिथे थोडा वेळ पाण्याशी खेळून आणि बकेटचा फोर्सफुल येणारा शॉवर एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या खऱ्या मिशनकडे. आम्ही पोहोचलो वेट एंड जॉयच्या सर्वात गाजलेल्या राईडकडे, ती टोर्नाडो. पण इथे एक ट्विस्ट होता. गर्दी इतकी होती की आम्हाला जवळपास अर्धा तास रांगेत उभं राहावं लागलं. अर्धा तास झाले आम्ही टोर्नाडो लाईनमध्ये उभा आहे. अजून मी नंबर लागला नाही. आता काय दिवसभर एकच राईड होते काय माहिती. मनात थोडी दुखदुख होती की एवढा वेळ थांबणं वर्थ आहे का. पण जेव्हा आम्ही वरती पोहोचलो तेव्हा वाटलं की आमचा वेळ वाया नाही गेला. आणि या राईडची खास गोष्ट म्हणजे इथे आम्ही चारही सोबत या राईडचा आनंद घेतला. खरंच आमच्या सर्वांसाठी ही राईड कायम लक्षात राहील. पहिली राईड टोर्नाडो सक्सेसफुली डन झालेली आहे. खूप भारी आहे. फुल मजा. आमच्या मोठा मोठा स्लाइडर आम्ही त्याच्यावरती जातो.
टोर्नाडोचा ॲडव्हेंचरनंतर आमचा कॉन्फिडन्स वाढला होता. मग आम्ही गेलो मॅट रेसकडे. इथे आपल्याला मॅटच्या सहाय्याने खाली स्लाईड करून यायचं होतं. खाली पाण्यात क्रॅश लँडिंग करायची होती. हा पण एक भारी एक्सपिरियन्स होता. मॅट रेसच्या वरच एक येल्लो कलरची स्लाईड होती. ही स्लाईड 70 फूट उंच आणि 90 डिग्री स्ट्रेट होती. आमचा सर्वांचा जीव थोडा घाबरला होता, पण डर के आगे मौत है हा डायलॉग आठवून आम्ही सर्वांनी या स्लाईडचा ॲडव्हेंचर फार आतपर्यंत फील केला. इतर आमच्या ट्रिपची सुरुवात होती. खरा ॲडव्हेंचर काय असतो हे आम्ही पुढे बघणार होतो. ही आहे सुपर कर्ल एलिव्हेशन स्लाईड. ही जेवढी पाहायलाही चांगली वाटत आहे तेवढीच ही डेंजर आहे. गजानन महाराज की जय. 135 फूटवरून खाली जाऊन 6 ते 7 फूट पाण्यात आपली लँडिंग होते. आम्ही सर्वांनी ही राईड अनुभवली. वरून माणूस सुटला की डायरेक्ट खोल पाण्यात. उड़े आसमां पे अभी पता न हो है जाना कहाँ पे अभी चले नहीं उड़े आसमां पे पता न हो है जाना कहाँ पे कि बेमंजिले हो सब रास्ते दुनिया से हो. आता आम्ही आमच्या आणखी एका राईडमध्ये आलोय. इथं काय म्हणतात आलं काय रिव्हर सारखं आहे इथं आणि आम्हाला तूप दिलेलं आहे. या राईड्स करून आम्ही थकलो होतो. मग काय विचार केला की आता शांतपणे क्रेझी रिव्हरचा आनंद घेऊ. मस्त ट्यूबवर बसायचं आणि राऊंड भरून वापस यायचं. पण आमच्या कार्यकर्त्यांचं काही वेगळीच प्लॅनिंग होती. इथे जाऊन एकमेकांचे ट्यूब पाण्यात पलटत होते. यामध्ये पण फुलान मस्ती करत आम्ही ही राईड संपवली. एवढं सगळं करून भूक तर जोराची लागली होती. मग क्षणाचा बी विलंब न करता आम्ही पोहोचलो इथल्या बफे हॉलमध्ये. आता वाजलेला दुपारचे 2 आणि आता जमनावटी आम्ही आलेलो आहे इथं. तर सगळ्याच भाज्या आहे. पनीरची भाजी, जिलेबी, फुल बफे आहे, अनलिमिटेड. जेवण एवढं जबरदस्त होतं की किती पण खा पोट भरत होतं, पण मात्र मन काही भरत नव्हतं. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम बेस्ट. चला देवाचं नाव घेतो. मी जेवण करायला चालू करतो. गजानन महाराज की जय. मस्त निवांतपैकी आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही स्विमिंग पूलकडे चाललो, वेव पूलकडे. आम्ही कोशिश करत सगळे अट्रॅक्शन पॉईंट ते कव्हर झाले पाहिजे, पण एवढं होतील की नाही होतील ते आम्हाला माहिती नाही, पण बघू काय होते. एवढं फुल जेवण झाल्यानंतर ते जिरवावं तर लागेल हा विचार करत आम्ही पोहोचलो या पाकच्या सर्वात फेमस ठिकाणी, वेव पूल.
तिथे फुलावून निगामस्ती केल्यानंतर इथे लास्ट डान्स शो बघितला आणि मग आम्ही अम्युजमेंट पार्ककडे जाण्याचं ठरवलं. पण तेवढ्यात माझी नजर गेली मास्टर ब्लास्टरकडे. आता वाजलं दुपारचे 4. आम्ही 3 ते 4 स्विमिंग पूलचा आनंद घेतला. आता आम्ही अम्युजमेंट पार्ककडे जात आहे. आता वेव पूल झाल्यानंतर आम्ही आलो मास्टर ब्लास्टरकडे. ती पण खूप मोठी स्लाईड आहे. बघू रे इथचा अनुभव आपला कसा काय म्हणते. आता आम्ही चाललो स्विमिंग पूलने. इथे गर्दी नव्हती तर या गोष्टीचा फायदा घेत आम्ही या राईडच्या वरती पोहोचलो. पण आमच्यातल्या 2 जणांची ही राईड बघूनच जिरली. मग काय, मी आणि पवननी ही राईड कंप्लीट केली. आता आम्ही मास्टर ब्लास्टरची राईड कंप्लीट केलेली आहे. मस्त राईड होती. इथं आमच्या 2 जणांची घाबरला तिला केलीच नाही. वरती जाऊन खाली आले. आता आपला वॉटर पार्क इथंच संपलेला आहे. आता आम्ही अम्युजमेंट पार्ककडे जात आहे. हा वॉटर पार्क गेट आहे आणि अम्युजमेंट पार्कचा. आता होईल खरा ॲडव्हेंचर चालू. खतरनाक. वॉटर पार्क झाल्यानंतर आम्हाला वाटलं की ॲडव्हेंचर आता इथे संपला. पण मी गलत ठरलो. खरा ॲडव्हेंचर तर आता सुरू झाला होता. एवढ्या मोठ्या राईड बघून तर माझे डोळे घुमायला लागले होते. असं वाटत होतं की आपण कोणत्या वेगळ्या जगात आलो की काय. लहानपणी माझ्या बकेट लिस्टमध्ये मी 2 राईड टाकल्या होत्या आणि मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की त्या दोन्ही राईड इथे कंप्लीट होतील. त्यातील सर्वात पहिली म्हणजे रश अवर. काय वेगळी कसं काय ऑर्डर गाडा. भारी असं वाटतंय रोडवरची गाडी इथे येऊन उतरली. लहानपणी पिक्चरमध्ये बघितलं होतं मी. आता चालून बघणार आहे. काय त्याचे तुझा अनुभव काय म्हणते. बरोबर. गाडीमध्ये 4 व्हीलर चालवता येत नाही पण यामध्ये आनंद घेऊन घेऊ त्या गाडीचा. एक नंबर. म्हणजे टोकाटोकी झाली गाडीची तर ती इथंच होणार. आपलं काही नुकसान नाही. या इलेक्ट्रिक कारची राईड एन्जॉय करून आम्ही निघालो माझ्या दुसऱ्या बकेट लिस्टकडे. आता रश अवरची राईड आहे. गाड्यांची आम्ही कंप्लीट केलेली. आता आम्ही दुसऱ्या राईडकडे चाललोय. खतरनाक राईड आहे इथं. शक्तिमान. शक्तिमान. सॉरी शक्तिमान. लहानपणी ही राईड फक्त मूवीजमध्ये बघायला मिळायची आणि आज मी स्वतः याचा अनुभव घेणार होतो. जसं जसं मी या राईडच्या जवळ जात होतो तशी तशी माझी एक्साइटमेंट वाढत होती. हे ओला आहे राजा सीट. अरे पाणी वरती ना रे. आता आता माझी ड्रीम जे काय होतं रे ड्रीम राईडर याडी आलो. चलो रे हो. काय म्हणणार का तुम्ही की जर जिवंत राहिलो तर नंतर बोलला. जर मेलो तर काय बोलायचं. भेटू पुढच्या जन्मात. मैं तेरा तू मेरी भी होने लगी. कैसे ये हुआ मगर ना है मुझे ना तुझको कोई खबर. अब से है कहने लगा. तू मेरी मैं तेरा होने लगा. ही वॉटरवाली पण राईड आमची कंप्लीट झालेली आहे. आता खूप सुपर अनुभव होता आमचा. या छोट्या छोट्या राईड्सकडून अजून मन भरलं नव्हतं. उलट एक्साइटमेंट अजून वाढत चालली होती. आणि तेव्हाच मनात एक डायलॉग आला, आज कुछ तुफानी करते. बस मग काय, सगळ्यांनी डिसाईड केलं आता काहीतरी हेवी करायचं आहे. मग नजर गेली त्या एका राईडवर जिला बघूनच अंगावर काटा येतो. झेड फोर्स. इंडियामधील ही एक एक्स्ट्रीम डेंजरस राईड आहे. वरून खाली स्पीडने येणारा तो ट्रॅक आणि त्या स्पीडची कल्पना जरी केली तरी हार्टबीट वाढायला लागले होते. पण आता मागे फिरायचं नव्हतं. खरंच आज काही तुफानी करायचं होतं. प्यार करके चैन खोया
ही राईड झाल्यानंतर तेजस आणि पवननी बागच्या राईडकडे जाण्याचा निर्णय घेतला. मी आणि विकीनी थोडा देवधर्म करायचं ठरवलं. मग आम्ही गेलो 5D थिएटरमध्ये लंका दहन शो बघायसाठी. हा शो 15 मिनिटाचा होता, पण सगळं एवढं रिअल वाटत होतं की सर्व आपल्या समोर चालू आहे आणि आपण त्याचा एक पार्ट आहे. आता आमचा 5D शो बघून झालेला आहे. आता मी रिटर्नच्या मार्गाने जाता घरी निघायसाठी. आता जेमतेम सगळा राईड कंप्लीट केलेला आहे आम्ही. बघू काय राहिल्यानंतर परत येऊ. शो झाल्यानंतर आमच्या समोर एक टास्क आला आणि तो म्हणजे त्या दोघांना शोधणे. तुम्हाला वाटत असेल की यात काय कठीण आहे, पण त्या दोघांचे फोन आमच्याकडे होते. मग थोडेफार गेम्स एन्जॉय करत आम्ही त्या दोघांना शोधत गेलो. नाव आरामात. कसं वाटतंय? कुठं काय झालं रे? तेजस रे काय आहे? यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जग तज के इश्क सिखा मैं तो यारा तेरे सदके इश्क सिखा मैं आणि अखेर 15 ते 20 मिनिटांनंतर ते आम्हाला सापडले. मग इथे थोडीफार पेटपूजा करून आम्ही अम्युजमेंट पार्कच्या बाहेर आलो. आता संध्याकाळी नाश्त्यासाठी आम्हाला वेट एन्ड जॉयनी भेट दिलेली आहे खायला. एक नंबर. टेस्ट केली मस्त भेटचा आनंद घेऊ. आणि आता आपले जे पुढचे 3 अट्रॅक्शन राहिलेले आहेत ते काय मिरर हाऊस आहे वगैरे ते करू आणि घराकडे निघून जाऊ. बाहेर जाताना ज्या 3 मेन अट्रॅक्शन होते ते पण आम्ही बघितले. त्यातील पहिली म्हणजे हॉन्टेड हाऊस. चाल रे तू चाल मग सोबत. जाय पुढे जाय. आता इथला हॉरर हाऊसचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. खतरनाक सगळ्यांनी घाबरलेलं आहे. दुसरी म्हणजे 3D आर्ट गॅलरी. हे इथली 3D गॅलरी आहे. आमच्या 3 जे अट्रॅक्शन पॉईंट होते त्याच्यापैकी दुसरं अट्रॅक्शन पॉईंट हे होतं. आता आम्ही तिसऱ्या अट्रॅक्शन पॉईंटकडे जात आहेत, त्यामुळे मिरर हाऊस. आणि तिसरी मिरर हाऊस. मिरर हाऊसमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा काय खरं आणि काय खोटं काही समजत नव्हतं. सगळीकडे सारखंच दिसत होतं. काचा आहे काचा नाही सांगा. आता आमचं तिसरं अट्रॅक्शन पॉईंट आहे मिरर हाऊस, ते पण बघून झालेलं आहे. आता इथं आपला जो वेट एन्ड जॉयचा प्रवास आहे इथं संपतो. आज आम्ही वॉटर पार्क अम्युजमेंट पार्क दोन्ही कवर केल्या आहेत. 3 मेन अट्रॅक्शन कवर केले. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या.